नमस्कार. आता आपण पाहत आहोत एकादशी महात्म्य आणि ह्यातील 26वा आणि शेवटचा अध्याय आहे. अधिक मासामधील दुसरी एकादशी जी कृष्ण पक्षामध्ये येते ती एकादशी. युधिष्ठिराने श्रीकृष्णाला अधिक मासातील कृष्ण एकादशीचे महात्म्य विचारले असता तो म्हणाला, धर्मा, या तिथीला परमा म्हणतात. ही पवित्र पापनाशक, ऐश्वर्य आणि मुक्ती मिळवून देणारी आहे. हिचा विधी पद्मिनी एकादशीप्रमाणेच आहे. या दिवशी नरोत्तमाचे पूजन करावे. हिचे व्रत करणारे स्वर्गलोकी उत्तम सौख्य भोगून पुढे वैकुंठास जातात. हिचे महात्म्य श्रवण पठण केल्याने सहस्त्र गायी दान केल्याचे पुण्य लाभते. आता हिची कथा सांगतो. कांपिल्य नगरात सुमेध नावाचा एक उत्तम आणि धर्मशील ब्राह्मण राहत असे. पवित्रा ही त्याची पत्नी. तो कोणत्या तरी कर्मामुळे दरिद्री झाला. त्याच्याकडे धनधान्य राहिलं नाही आणि याचना करूनही भोजन, वस्त्र, अलंकार असे काहीच मिळेनासे झाले. त्यामुळे तो फारच दुःखी झाला. पण प्राप्त परिस्थितीत त्याच्या पत्नीने कधीही निराशेचे निश्वास टाकले नाहीत. ती स्वतः उपाशी राहायची, पण अतिथीला कधीही विनमुख पाठवायची नाही. एकदा तिच्या पतीने द्रव्यार्जनासाठी परदेशी जाण्याचा निश्चय केला. तेव्हा ती म्हणाली, नाथ, पूर्वकर्मानुसार आपले प्राक्तन ठरत असते. त्यामुळे शुभाशुभ कर्माची सुखदुःख रूपी फळे भोगावी लागतात. भाग्यात नसेल तर जगाच्या पाठीवर कुठेही गेलात आणि कितीही प्रयत्न केलेत तरी काही मिळणार नाही. पण जे भाग्यात आहे ते येथेही मिळाल्याशिवाय राहणार नाही. ब्राह्मणालाही पटले आणि तो घरीच राहिला. एकदा कौंडिन्य ऋषी त्यांच्या घरी आले असता त्या दोघांनी त्यांचे उत्तम यथायोग्य आदरातिथ्य केले. पवित्रेने त्याला आपली परिस्थिती निवेदन केली आणि समृद्धी येण्यासाठी काही उपाय सांगावा अशी विनंती केली. त्याने तिला परमा एकादशीचा व्रतविधी सांगितला आणि त्या एकादशीपासून अमावास्येपर्यंत करावयाचे पंचरात्र व्रतही सांगितले. त्याच्या उपदेशानुसार त्या विप्र दाम्पत्याने अधिक मासातील ही दोन्ही व्रते पूर्ण श्रद्धेने केली. त्या पुण्यप्रभावाने तेथील राजपुत्राला त्यांच्या कल्याणाची प्रेरणा झाली. त्याने त्यांना मोठा वाडा दिला, निर्वाहासाठी एक गावही दिला. त्यामुळे ते उभयता सुखी झाले. इहलोकी उत्तम समृद्धीचा उपभोग घेऊन ते दोघे पुढे वैकुंठास गेले. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. मुखं करोति वाचालं पंगुलं लंघयते गिरि यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. आकाशपतितः तोय यथा गच्छति सागरा सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. हरिपाठ. कोणाचे हे घर हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तोच जाणे. मी तू हा विचार विवेके शोधावा, गोविंद माधवा द्याची देही. देही ध्याता ध्यान त्रिकुटी वेगळा, सहस्रदळी उगवला सूर्य जैसा. ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती, या नावे रूपे ती तुम्ही जाणा. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. न लागती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. ठाईच बैसोन करा एक चित्त, आवडी अनंत आडवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळा. या विना अनेक असता साधन, वाहतसे आन विठोबाची. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी येथे आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हरिपाठ समाप्त. श्री गणेशाय नमः. युधिष्ठिर म्हणाला, जगतपते श्रीकृष्णा, तुझी या मुखा वाटे एकादशी महिमना ऐकता ते अत्यानंद वाटतो. आता मलमासातील कृष्ण एकादशी सांगतीचेही नाव मजसी. विशद करुणी व्रतविधीसी महात्म्य ही सांगावे. श्रीकृष्ण वदला हे नृपश्रेष्ठ, मलमास कृष्ण एकादशी व्रत परमा ऐसे म्हणत आहे पवित्र परमती. परमपवित्र म्हणून तिचं नाव परमा. पापनाशिनी ऐसी ख्याती, देते समस्त भोगमुक्ती. तिचे व्रत आचरती धन्य होती सर्वार्थे. अधिक शुक्ल एकादशीचा जो विधी सांगितला साचा,
तोच विधी आहे तिथीचा, पूजावे त्या नरोत्तमा. पूर्वी ऋषीजनांच्या समूहात एकादशी संबंधित जी कथा केली श्रुत, तीच सांगतो तुझ लागी. कांपिल्य नामक नगरात सुमेधा नामक धर्मवंत, सद्वर्तनी विप्रश्रेष्ठ राहत असे ते दवा. त्याची प्रशंसा विद्वत जननी, मानती सर्व तया लागुनी. पत्नी पवित्रा तीही सद्गुणी, होती साध्वी खरोखर. उडती कर्मभोग म्हणून झाला दरिद्री तो ब्राह्मण, याचना करून या जाण मिळेना ती भिक्षाई. भोजन अलंकार वसन याचे कुणी देईना दान, अवस्था झाली अति दारुण पाठ फिरविता दैवाने. त्याही कटू परिस्थितीत ग्रह शांती राहिली अबाधित, नित्यपतीसी सांभाळीत सेवा करतसे भार्याती. कधी कधी सदनात स्वतः राहुनी उपोषित, द्वारी आल्या अतिथी प्रत भोजन देई प्रेमाने. अशा प्रकारे आला दिन मत प्रयासे जाई निघून, तरी कधीही उदास वदन नाही झाली ती ब्राह्मणी. तिने पतीला कोणतीही तक्रार कधी केली नाही, कधी हट्ट ना मागणी काही सांभाळिले गे हाते. तदी आपल्यासाठी पत्नी किती कष्ट ते हे पाहुनी, सुमेधाच्या अंतःकरणी येई उमाळा दुःखाचा. खिन्न होऊनी त्या समयासी बोल लावी नशिबासी, तदी पवित्रा प्रेमे तयासी शांत करी तत्काळ. असाच एकदा व्यथित झाला, तदी तियेसी काय म्हणाला, प्रिय बिकट प्रसंग आला कुटुंबावरी आपुल्या. करतो प्रयत्न हरनिश परी पदरी येते अपयश, विनवितो धनिकास तरी नच देती द्रव्याते. ठाकली ऐसी दैवगती द्विजासुनी कोणी न पुसती, काय करू कुठे जाऊ अंती कठीण झाला निर्वाह. तरी करण्या अर्थार्जनासी जाईन म्हणतो अन्य देशी, हे शोभने तू मजसी आज्ञा द्यावी गमनार्थे. तिथे अन्नभाग निश्चित तिथे जाणे असे उचित, उद्योगाविण या जगात साध्य नाही काहीही. प्रारब्धावर विसंबून राहणे अनुचित जाण, यास्तव पंडित श्रेष्ठ विद्वान उद्यमाते प्रशंसिती. पतिवचन ऐकून त्यावेळी साध्वी नयनी अश्रू आले, नम्रतेने हात जोडले अधोवदन करोनिया. मग मृदू शब्द बोलून सुमेधाचे केले सात्वन. ती म्हणाली अन्य पुरुष सुजान नाही तुम्हा सारिका, परी आज्ञा असेल तर मी काही सांगते यथवर. आपण त्यावर करून विचार ठरवावे हितकारक ते. ते ऐकून तुम्हा प्रत बरे वाटो वा वाईट, तरी स्पष्ट बोलणे उचित वाटत आहे मज लागी. येथे पूर्वजन्मी करावे ते जन्मजन्मांतरी भोगावे, या कर्मनियमाते जाणावे हेची एक सांगणे. विद्याधन भूमिदान केले असेल मनापासून, ते सर्वही पुनरपी फिरून येते आपल्या पाशीच. पूर्वकर्मे जे विधी लिखित त्याहून सर्व ही होय प्राप्त, अथवा स्वर्णमेरू पर्वत तोही व्यर्थ आपणासी. पती परमेशा आपणही पूर्वी दिदले नसेल काही, म्हणून प्राप्त झाली ही दुरावस्था संसारी. याच कारणे सांगते आता आपण येथेच राहून आता, तुम्हा विण मम चित्ता होईल मोठा उद्वेग. पतिरहितेसी पुसतो कोण, सोसावा लागतो अपमान. आभागिनी मुन्नी जन उपेक्षिती तिज लागे, माता तात बंधू सज्जन सासू सासरे आप्तगण. जरी उत्तम त्यांचे वर्तन तरी पाहतील कुठवरी, स्वजनाची ही कथा इतरांचे काय सांगू आता. म्हणून परग्रामी न जाता राहावे प्राप्त स्थितीत. असेल आपल्या प्रारब्धात तरी सर्व काही मिळेल येत, तो विश्वेश भगवंत चिंता वाहतो सकलाची. आता शोकरहित राहावे परिस्थितीस तोंड द्यावे, भविष्यातील शुभ चिंतावे हेही दिवस जातील. भाषण ऐकून पवित्रेचे विचार झटकले मानसीचे, उभयता मिळून संसाराचे गाडे ओढू लागले. यात काही दिवस सरले आणि अवचित नवलघडले. एकदा सहजची सज्ञ आले मुनिश्रेष्ठ कौंडिन्य. एकदा युधिष्ठिर म्हणाला कृष्णाला, कृष्णा आत्तापर्यंत तुझ्या तोंडून सगळ्या एकादशी महात्म्याविषयी कळलेलं आहे. फक्त आता मलमासातील म्हणजेच अधिक महिन्यातील जी शेवटची एकादशी आहे कृष्ण पक्षातली, तिच्याबद्दल तू मला काय ते सांग. मग कृष्ण म्हणाला, जे तू नारदाला सांगितलं होतं किंवा ऋषींच्या समूहात जे मी ऐकलं होतं तीच कथा मी तुला सांगतो. ही पापनाशिनी एकादशी आहे आणि हिला परमा म्हणतात. परमा म्हणजे परम पवित्र अशी ही एकादशी आहे.
तर पूर्वी कांपिल्य नगरीमध्ये सुमेधा नावाचा एक अत्यंत धार्मिक, सद्वर्तनी, सगळे म्हणजे पाठ असणारा, वेदाध्याय ज्ञान असणारा, विद्वान असणारा असा एक ब्राह्मण राहत होता. त्याची प्रशंसा सगळे लोक करत असत, त्याला सगळे मान सन्मान देत असत. पण बघा काळ कसा बघता बघता फिरतो. त्याची बायको, तिचं नाव पवित्रा, नावाप्रमाणे ती पण पवित्र होती, सद्गुणी होती, पतीबरोबर सुखाने राहणारी होती, पती म्हणेल तसं वागणारी होती. कर्मधर्म संयोगानं त्याचा जो काही कर्मभोग होता मागचा, त्यानुसार तो ब्राह्मण दरिद्री झाला. याचना करूनही त्याला काही कोणी भिक्षा देईना, कोणी वस्तू देईना, कोणी दान करीना, कपडा नाही, भोजन नाही, अलंकार नाही, काही नाही. आणि मग परिस्थिती त्यांची दारुण झाली. अक्षरशः रोजचं पोट भरायची मारामार झाली. तरी पण ती बायको मोठी सज्जन होती. तिनं काय घरामध्ये कधी आरडाओरडा वसावसा केलं नाही. जे काय असेल त्यामध्ये इथं सुदामाची आठवण येते की नाही, जशी सुदामाची पत्नी करत असत तशीच ही पण संसार टाकीटोकीनं करायची. मग कधी त्यातही बाहेरचा अतिथी आला तर स्वतः उपाशी राहायची, पण त्याला जेवण खाऊ घालायची. पण तिनं कधी तक्रार केली नाही, कुठला हट्ट केला नाही, काही मागितलं नाही, असं घरदार सांभाळलं. नवऱ्यालाही माहीत होतं आपली बायको बिचारी कितीतरी त्याग करते म्हणून. असं व्यथित झाला, दुःख वाटू लागलं की अरे काय हा भोग आहे, कुठंच काय कोणी देईना. मग मी आपला जातो म्हटला, परदेशी जातो, दुसऱ्या देशी जाऊन तिथं काय अर्थार्जन होतं आहे का बघतो. आता जिथं आपलं पोट भरल तिथंच आपण गेलं पाहिजे. म्हणाय ना, जिकडं भरल दारा तो गाव बारा, तो गाव आपला, तसं जाऊया. तर ती काय केली, हात जोडले आणि खाली डोकं घालून रडू लागले. मग नम्रतेनं हात जोडून त्याला. मग त्याने समाधान केलं, तिचं शांत केलं. बाई का रडते, काय झालं. मग ती म्हणली, इतर पुरुषांपेक्षा तुम्ही खूप शहाणे आणि म्हणजे चांगल्या अर्थानं शहाणे, तुम्ही खूप शहाणे, शांत, सज्जन, सुजाण असे आहात. आता मी काय गोष्ट सांगते ती तुम्हाला पटते का बघा, आणि ती पटली तर मला तुम्ही त्या विषयामध्ये सांगा. तर त्याला म्हटली, बघा पूर्वजन्माचं कर्म आहे. पूर्वी जर आपण लोकांना काही दानधर्म केला असेल तर तो आपल्याला परत फिरून येतोच. पण तुम्ही गेल्या जन्मात काही दिलं नसेल कोणाला, म्हणून आता ही परिस्थिती आपली झालेली आहे. मग पृथ्वीच्या पाठीवर कुठंही जा, जर आपल्या नशिबात असेल तर ते आपल्याला इथंही मिळेल, आणि जर नशिबातच आपल्या नसेल तर ते कुठंच मिळणार नाही. तर मला असं वाटत नाही की तुम्ही मला सोडून जावं. ती म्हटली, एक तर कसं आहे, पती विना राहायचं म्हणजे इथं कठीण दिवस एकट्या बाईला. तुमच्या विना मला इथं कसं काय करमणार. आणि लोक एकटी आभागिनी म्हणून अपमानच करतात एकट्या बाईचा. शिवाय आई वडील आहे, भाऊ आहे, सासू सासरे, पण कोण किती दिवस सांभाळणार हो. आत्ता करतात चांगलं वर्तन, पण पुढं ते किती दिवस सांभाळणार. म्हणून मी सांगते, तुम्ही काय आता दुसऱ्या गावी जाऊ नका, इथेच राहा. भविष्यात शुभचिंता म्हणजे नेहमी माणसानं स्वतःबाबत नेहमी तथास्तु म्हणजे चांगलं म्हणावं. इथं पण हे पॉझिटिव्ह थिंकिंग दाखवलं आहे बघा. आहे त्या दोष म्हणजे शोक करू नको, नको खेद करू तू कोणत्या गोष्टींचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. तसं तू इथं खंत खेद करू नको. आहे ते संसाराचं गाडं आपण दोघं ओढूया. आणि लागले दोघंजणं परत संसाराचं गाडं ओढायला. मग असं असताना एकदा कौंडिन्य ऋषी त्यांच्या घरी आले. या तपस्व्या ते पाहून आनंदला सुमेधा ब्राह्मण, पत्नीसह सन्मुख जाऊन केले वंदना आदरे. स्तुती करतो त्या समयाला, म्हणाला आपण येथे आला, त्याने भाग्यरवी उजळला, धन्य धन्य झालो मी. आज आपले घडता दर्शन, आम्ही दोघे झालो पावन, त्याने आमचे सकळ जीवन तेही सफळ निश्चय. मग ऋषी ते विनंती करून उत्तम आसने बैसवून, अर्धपाद्यादी उपचार अर्पून केले पूजन भक्तीने. भोजन उत्तर सावकाश वर्णन करून परिस्थितीस, पवित्रेने त्या महामुनीस केली एक प्रार्थना. म्हणाली, हे द्विजश्रेष्ठा, काही उपाय सुचवा आता, जेणे आमची दरिद्रता टळेल जाईल कायमची. प्रपंचरत मनुष्याव्रत दानाशिवाय होईल प्राप्त, विद्याधन मान समस्त ऐसे काही सांगावे. राट गाडगे संसाराचे, चालविता मन विटले साचे, काय कळेना आम्हा दोघांचे चुकले मागील जन्मात. परिस्थितीला कंटाळून पती मजसी इथेच ठेवून, जाईन म्हणती अन्यत्र निघून, मिळविण्या धनद्रव्यासी, तै दिल्याशिवाय काही मनुजा लागी मिळत नाही. ऐसा युक्तिवाद करून पाही, थांबविले मी तयासी. त्यांनी हेतू केला रहित, तरी कष्टांना नाही अंत. आज माझेच भाग्य निश्चित, आलात घेही मुनिवरा. आता तुमच्या कृपाबळे मम दरिद्र जळो सगळे, सांगा काही उपाय भले. व्रत असो वा तीर्थ तप, कळवळून केली विनंती, तै जाणून मनस्थिती.
महामुनी द्रवले चित्ती विचारमग्न झाले. मग मनाशी काही ठरवून दिदले उत्तम आशीर्वचन. पतिव्रतेसी धीर देऊन व्रत उपाय सांगितला. म्हणाले तुझी या दारिद्र्याची आणि समस्त पातकांची पिढा जाईल ऐशा व्रताची माहिती सांगतो तुझ लागी. मासात मलमास श्रेष्ठ त्यातील कृष्ण पक्षांतर्गत परमा नामक प्रख्यात एकादशी ती येतसे. या दिनी विधियुक्त पूजन करता उपोषण भजन जागरण धनधान्य ऐश्वर मिळून सुख होतो मनुष्य तो. परम पावन या व्रताते कुबेरानेही केले होते. तै संतुष्ट शिवाने त्याते केला धनाचा अधिपती. हरिश्चंद्रे आपत्कालात विकले दारा पुत्राप्रत. त्याने आचरता हे व्रत पावला पुनश्च पूर्वस्थिती. म्हणून परमा एकादशीचे मंगलकारक व्रतसाचे तुवा आचरण करुणी त्याचे साधावे सकळ सौभाग्य. मग ऋषीने पवित्रेला व्रतविधी कथन केला आणि वरदहस्त ठेविला मस्तकावरी तियेच्या. मग कौंडिन्य ऋषी घरी आले म्हटल्यावरती त्या सुमेधा ब्राह्मणाला अतिशय आनंद झाला आणि त्याने स्तुती केली की आज माझ्या भाग्याचा दिवस उजळला. भाग्य रवी सूर्य माझा आज भाग्याचा उगवला. धन्य धन्य झालो महाराज, आज तुम्ही आमच्या घरी आलात. मग त्यांचं जे काय त्यांच्याकडं होतं उपलब्ध त्याने पूजन अर्चन केलं, त्यांचं भोजन दिलं. मग भोजनानंतर सावकाश जेव्हा बसले होते तेव्हा त्या पत्नीनं महामुनीला एक नमस्कार केला आणि रडून जरा हकीकत सांगू लागली कळवळून की म्हटली असं काहीतरी व्रत सांगा की आमचं दारिद्र्य कायमचं जाईल आणि असं सांगा की म्हणजे कुणाच्या दानाशिवाय जगलं पाहिजे. विद्या धन मान असं काय जे मिळेल ते दानाशिवाय. मग ते भिक्षापात्र अवलंबीने जळोजिने लाजिरवाणे असं म्हटलेलंच आहे आपल्या तुकारामांनी. तर ते म्हटले तसं नको आम्हाला, म्हणजे मानसन्मानाने आम्हाला ह्या गोष्टी मिळाव्यात. हा संसार चालवता चालवता अगदी मेटाकुटीला आलो आहे, कंटाळा आला आहे. मग ते म्हणे नवरा तर माझा मला इथे एकटीला टाकून परदेशी कमवायसाठी निघाला होता. पण मीच त्यांना एक काहीतरी युक्तिवाद केला की तुम्ही जर पहिलं पेरलं असेल लोकांना दिलं असेल तर तुम्हाला मिळेल असं करून मी त्यांना थांबवलं आहे. पण त्यांच्या कष्टालाही अंत नाही, माझ्याही कष्टाला काही अंत नाही. आता काय करू? असं काहीतरी व्रत सांगा की ज्यानं सगळं दारिद्र्य जळून जाईल. मग मनाशी ठरवले ऋषी. काही वेळ शांत बसले, उत्तम आशीर्वाद दिले आणि विचार केला आधी त्यांनी पुष्कळ वेळ. आणि मग तिला सांगितलं की मलमास म्हणजेच आपला श्रावण अधिक महिना, त्या मलमासामधील कृष्ण पक्षामध्ये परमा नावाची एक एकादशी येते. ही एकादशी आहे ही धन धान्य ऐश्वर मिळून देणारी आहे. त्याने मनुष्य सुखी होतो. आता हेच व्रत पूर्वी कुबेराने केलं होतं. मग शंकराने त्याला संतुष्ट होऊन देवांचा खजिनदारच केला आहे. धनाचा अधिपती कोण आहे? कुबेर आहे. तसंच हेच व्रत हरिश्चंद्राने केलं होतं, राजा हरिश्चंद्रानं. त्या काळात अशी परिस्थिती आली होती की त्याला बायका मुलाला पण विकावं लागलं होतं. पण मग ह्या व्रतानंतर त्याला पण आपली पूर्व परिस्थिती प्राप्त झाली. म्हणून या परमा एकादशीचं जे मंगलकारक व्रत आहे ते मी तुला आज सांगतो. ते सकळ सौभाग्य देणारं व्रत आहे असं म्हणून ऋषींनी तिला त्याचं व्रतविधी सांगितला. जो आता आपण बऱ्याच एकादशीमध्ये ऐकलेला आहे व्रतविधी की सकाळी उठून स्नान करायचं, 12 चुळा भरायच्या, मग त्या नदीकाठी जाऊन स्नान करायचं, मग देवाला प्रार्थना करायची, त्या दिवसाच्या इष्टदैवताचं पूजन मांडायचं, दिवसभर काही खायचं नाही, दुसऱ्या दिवशी पारणं करायचं. तोच विधी ह्या एकादशीचा पण आहे. तदनंतर सुमेधा विप्राला निज कृपेने सांगितला. पंचरात्र व्रतविधी निराळा कौंडिन्यानी ते दवा. म्हणाले हे पावन व्रत केले असता मलमासात प्राप्त होते नराप्रत भुक्तिमुक्ती ऐश्वर. यास्तो परमा एकादशी दिनी प्रातःकाळी लवकर उठुनी स्नानादी नित्यकर्मे करुनी धारण करावे नियमाते. या व्रतात 5ही दिन करता प्रातस्नान उपोषण माता पिता भारे सहजान जातो नरतो वैकुंठी. या तिथीपासून अमावास्येपर्यंत जो राहतो एकभुक्त तो होऊन पापमुक्त जातो अंती स्वर्गासी. या व्रतात प्रातस्नान करून जो विप्राते देतो भोजन त्याने सकल जगता लागून भोज दिला समजावे. उपरोक्त 5ही दिवसात जलकुंभ देतो विप्राप्रत त्याने ब्रह्मांड समस्त दान दिले जाणावे. या व्रतात द्विजाप्रत दान देतो तिळपात्र तो राहतो स्वर्गलोकात दीर्घकाळ आनंदे. या व्रतात 5ही दिवस घृतपात्र अर्पितो विप्रास तो जातो सूर्यलोकास भोगुनी विपुल ऐश्वर्य. या व्रतात ब्रह्मचर्य पालन
करतो त्या ते स्वर्ग पावन, अप्सरास वर्तमान भोगितो सकळ सौख्याते. कथन करून पंचरात्र व्रत, कौडिन्य म्हणाले पवित्रे प्रत. तुही पती संवेत आचरावे या लागी, तेने मिळेल ऐश्वर्यमान सुखी व्हाल दोघे जण. अंतिपती सगमन करशील स्वर्ग लोकासी, सुमेधा पवित्रे कडन भली यत्किंचित कौडन्य सेवा घडली. त्याची परिणिती अशी झाली, कळले व्रत महात्म्य ते. पुढती ऋषी वचन विसंबुनी, हृदय दृढ भाव धरुणी, सुमेधा पवित्रा उभयतानी केले परमाव्रता ते. त्या संवेत पंचरात्र व्रत, तेही केले व्यवस्थित, त्या पुण्याची निश्चित आली प्रचिती लवलाही. जेव्हा व्रत संपन्न झाले तेव्हा काय नवल घडले. एक राजपुत्र त्यावेळे आला दंपत्तीपाशी त्या, सद्भावने होऊन प्रेरित केली चौकशी आदरयुक्त. त्याने दया उपजली मनात, काय केले त्यावेळी. एक उत्तम नूतन भवन सामुग्रीने युक्त करून, दिले मनी स्नेह धरून त्या विप्र दाम्पत्या. निर्वाहस्तो सुमेधा ते, देऊ केले गाव मोठे. तदनंतर त्या दोघा ते घेऊन गेला सदनात, विधीपूर्वक वास्तव्य करविले. तदी पित्यासही बोलाविले, विप्र तपस्वये पाहिले. तेने प्रसन्न झाला तो, अत्यादरे स्तुती करून भक्तिभावे वंदिले चरण. त्या दोघांचा निरोप घेऊन परतला निज प्रासादी. असो सुमेधा पवित्रेचे भाग्य उजळले साचे, आणि त्या दोघांचे झाले नष्ट पातकही. सौख्य पावले सदनात जीवनही झाले कृतार्थ, अंतितयांनी एकत्रित केले गमन वैकुंठी. श्रीकृष्ण वदला धर्माप्रत, श्रेष्ठ पंचरात्र व्रत. पुण्य सांगणे आम्ही ही खचित, नाही समर्थ जाणावे. तरी केवळ तुझसाठी सांगतो किंचित त्याची महती. आता एकाग्र होऊन चित्ती श्रवण करी आदरे. मग त्या कौंडिन्य ऋषींनी तिला सांगितलं परमा एकादशीचं व्रत, आणि त्या सुमेधा ब्राह्मणाला सांगितलं पंचरात्र व्रत कर. आता ही कृष्ण पक्षातली एकादशी आहे ना, म्हणजे अमावास्ये, पण एकादशी ते अमावास्या. मग त्याने सांगितलं 5 रात्री एकादशीपासून हे व्रत करायचं. सकाळी लवकर उठायचं, 5 दिवस आंघोळ स्नानाची कर्मे आपली उरकायची. मग आपले आई वडील बायको यांच्यासह हे व्रत करायचं, तर तुम्हाला तुमच्या कुटुंबासह वैकुंठाला जायचा रस्ता मोकळा होतो. या काळामध्ये देवाची प्रार्थना करायची, आपले आप्त इष्ट जे आपलं इष्टदैवत आहे त्याची. आणखीन 5 दिवसामध्ये जो विप्रांना भोजन देतो त्यानं सगळ्या जगाला जेवण दिल्यासारखं आहे. जो 5 दिवसात जलकुंभ देतो एखाद्या ब्राह्मणाला, तर त्याला ते ब्रह्मांड दान दिल्यासारखं आहे 5 दिवस. या व्रतात जो तिळाचं पात्र दान देतो तो स्वर्ग लोकात राहतो. या व्रतात जो 5 दिवस तुपाचं पात्र दान करतो तो सूर्यलोकी जातो, आणि विपुल ऐश्वर्य वगैरे भोगतो या लोकामध्येच. या व्रतामध्ये ब्रह्मचालन व्रत केले तर स्वर्गी तुम्हाला अप्सरासह वर्तमान मिळतं. म्हणजे सगळं विरुद्ध आहे, तर नाही करणार ते वर तुम्हाला मिळतं. अशी कथा करून हे पंचरात्र व्रत कर म्हणून सांगितलं. मग त्यानुसार त्या नवरा बायकोने दोघांनी पण ते व्रत केले. थोडीशी मुनींची सेवा कुठं घडली तर त्या मुनींनी त्यांना एवढं मोठं ते व्रत सांगितलं, आणि त्यांचं पुढे चांगलंच कल्याण झालं. म्हणजे यांचं व्रत संपलं, आणि तेव्हाच काय नवल घडलं बघा. तिथला त्या नगरीचा जो राजपुत्र होता तो यांच्याकडे आला. त्याने ते व्रताचा विधी बघितला असेल, आणि सद्भावनेने प्रेरित होऊन त्यांची विचारपूस केली. मग ह्याने सांगितले बाबा आपली कथा आणि आपण का व्रत करतोय. मग त्याने एक असं त्यांना सगळं सामुग्रीनं भरलेलं घर दिलं राहायला, आणि त्यांच्या ह्याच्यासाठी उपजीविकेसाठी एक त्यांना गाव दान दिलं. वर आपल्या वडिलांना बोलावलं आणि विधीपूर्वक त्यांना अत्यादराने त्यांची स्तुती करून, त्यांचं म्हणजे पूजन वगैरे करून, त्यांच्या पायी आपलं डोकं ठेवून त्या दोघांना ते सगळं दान दिलं, की कायमची त्यांची सोय तिथं लागली. मग यांचं भाग्यच उजळलं. त्यांचं मागची पातकं होती ती पण नष्ट झाली, सौख्य आलं, आणि दोघांनी आणखी एकत्रित वैकुंठाला गमन केलेलं आहे. मग कृष्ण म्हणला धर्मा, वास्तविक ह्याचं जे काय पुण्य आहे ते मला पण वर्णन करायला कमी आहे, पण मी तुला तरी पण सांगतो ते ऐक. आता एकाग्र होऊन चित्ती श्रवण करी आदरे. जयाने परमा एकादशी व्रत, आरंभिले आचारिले विधियुक्त. तयाने पुष्कर गंगादी तीर्थात, स्नान केले समजावे. तयाने गयेत श्राद्ध करून, तोषविले पितृगण. गोदानाही महत्त्वपूर्ण, दाने दिदली जाणावे. समजावे त्या बाबतीत जी व्रतखंड प्रकरणात,
ती सर्वही व्रते निश्चित केली विधीपूर्वक. मनुष्यात विप्रश्रेष्ठ, स्वर्गनाथ इंद्रश्रेष्ठ, चतुष्पाजात धेनुश्रेष्ठ, तैसे मासी मलमास. या मासातील शेवटचे 5 दिवस महत्त्वाचे. ते मुख्यत्वे पातकाचे महापर्वत जाळती. एकादशी परमापद्मिनी ही तर महापापनाशिनी. यास्तव ज्ञात्या पुरुषांनी आचरावी एकतरी. नरजन्माते पाऊन मलमासी नच केले स्नान. वा एकादशी उपोषण तो आत्मघातकी जाणावा. 84 लक्ष योनी फिरून पुण्यवश प्राप्त मनुष्य जन्म. त्याची दुर्लभता ध्यानी धरून आचरावे या व्रताते. यापरी महात्म्य विशद करून धर्मासी वदला देवकी नंदन. नृपात्वा केलास प्रश्न तेने पुरविली जिज्ञासा. जो अत्यंत प्रिय मजसी त्या शुभदायक मलमासी. आचरता परमा एकादशी नर पावती पुण्याते. ते मदभक्त भाग्यवान इंद्रासम सर्ग सुखे भोगून. अंती करतात गमन त्रिभुवन वंदित वैकुंठी. म्हणून एकची सांगणे येत आचरावे हे महाव्रत. सहस्त्र गोदानाचे प्राप्त मत फल महात्म्य सेवने. भाविक हो विविध पुराणातून श्रीकृष्ण युधिष्ठिर संवादातून. पावन एकादशी महिमान प्रगटले देव भाषेत. तेच महात्म्य प्राकृतात गुरुकृपेने वर्णिले येत. तेने कृतार्थ जितेंद्रनाथ मत कार्य जाहले. शके 1922 परम रामनवमी तिथीस. पवित्र रामनवमी तिथीस द्वितीय प्रहरी दिवसास ग्रंथ गेला पूर्णत्वा. येथे कवीचे निमित्त साचे सारे कर्तृत्व श्रीकृष्णाचे. ग्रंथ श्रवण पठन भक्ताचे कल्याण होवो सर्वदा. इति श्री अधिक कृष्ण एकादशा परमानाम्न्या महात्म्य संपूर्ण. श्रीकृष्णार्पण नमस्तु. शुभम भवतु. मग कृष्ण म्हणाला, याचं पुण्य मला पण वर्णन करता येत नाही आहे, पण मला जेवढं आठवतं तेवढं मी सांगतो. मग सांगितलं की पुष्कर म्हणजे आपली जी तीर्थ आहेत, गंगा पुष्कर, या तीर्थात स्नान केलं असं समजावं ज्यानं हे व्रत केलेलं आहे. तसं त्याने गयेच श्राद्ध केलं असं समजायचं आणि आपले पितृगण तोषवले. आता ज्यांनी गयावर्जन केलं नाही त्यांच्यासाठी सांगते, गयेमध्ये एकदा आपण पितरांचं केला विधी, श्राद्धविधी, की ते कायम विष्णुलोकी जातात. पुन्हा काय आपल्याला करावा लागत नाही. बाकीच्या ठिकाणी देवळाच्या बाहेर असतो श्राद्धविधी, पण इथं मात्र श्राद्धविधी बाहेर करायचा आणि ते जे पिंड आहेत ते विष्णुपदावर नेऊन टाकायचे. तिथं ते देवाची मूर्ती नाही आहे, तर गयेमध्ये पावलं आहेत विष्णूची, आणि त्या विष्णुपदावर ते पिंड टाकले की त्या व्यक्ती वैकुंठवासी विष्णूकडे गेल्या असं समजायचं. आम्ही करून आलो ही गोष्ट, त्यामुळे मला ही माहिती आहे. तर मग गयेच श्राद्ध केलं असं समजायचं ज्याने ही एकादशीचं व्रत केलं. गायीसारखी दानं दिली, पूर्ण यज्ञ केले, असं म्हणजे सगळं वाजपेय यज्ञ, अजून कुठले यज्ञ, एवढा वेळ सांगितलं सगळ्या यज्ञांचं जे आपण आहे ते. कुणाची व्रत अखंडित म्हणजे खंड झाले मध्येच, एखादं व्रत आपलं तसंच राहिलं परत, तर ती सगळी व्रत निश्चित पूर्ण झाली असं समजायचं. मनुष्यामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ, देवामध्ये इंद्र श्रेष्ठ, 4 पायाच्या प्राण्यांमध्ये गाय श्रेष्ठ. तसं या महिन्यांमध्ये हा मलमास श्रेष्ठ आहे, जो माझा अतिप्रिय आहे. या मासातील शेवटचे जे 5 दिवस आहेत ते महत्त्वाचे असतात. मग काही लोक शेवटच्या आठवड्यामध्ये ते पूर्ण पाळायचं, की उपास करायचा, आणखीन काय जे व्रत करायचं, एकभुक्त राहायचं, ते सगळं करता येतं. एकादशी परमा पद्मिनी ह्या सगळ्या महापापनाशिनी एकादशी आहेत. याच्यावरती ज्ञात्या पुरुषांनी एकतरी करावे. नात्या व्यक्तींनी नरजन्माला पाहून तुम्ही तुमच्या जन्माचं जर कल्याण नाही केलं तर काय अर्थ आहे. मलमासात काहीतरी करा, स्नान करा, दान करा, एखादं व्रत ठेवायचं. आता आमच्या एक ओळखीच्या वहिनी होत्या, त्या काय करायच्या, या श्रावण महिन्यामध्ये रोज एक केळ द्यायच्या कुणाला तरी, म्हणजे एक फळ द्यायच्या. ते सोपं स्वस्त आणि महिनाभर ते व्रत त्याने केलं. तसं चातुर्मासातही करता येतं. रोज एक वस्तू काहीतरी सोडा, द्या, काय तुम्हाला करता येईल ते 4 महिने करू शकतात. जेव्हा आपण 184 योनी फिरतो तेव्हा आपल्याला एकदा मनुष्याचा जन्म येतो, आणि मग ह्या जन्मी आपण जर आपली काही मागची कर्म धुतली नाहीत तर ती पुन्हा पुढे 84 योनीपर्यंत पार पाडावी लागतात. हाल आपले प्रत्येक योनीमध्ये होत राहतात. असं सगळं महत्त्व विशद करून देवकी नंदन कृष्ण धर्माला म्हणाला की जे काही होतं ते एकादशीचं महात्म्य मी तुला पूर्ण सांगितलेलं आहे, आणि आता इंद्रासमोर स्वर्गसुख भोगून ते लोक अंती वैकुंठाला गमन करतील.
आणि मग आता ह्या लेखकाने सांगितलेलं आहे की मी विविध पुराणातून या कथा घेतल्या आहेत आणि श्रीकृष्ण युधिष्ठिर संवादातून हे पावन एकादशीचं महात्म्य मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर जितेंद्रनाथ यांचं नाव आहे लेखकांचं आणि त्यांनी 1922 साली 1922ला रामनवमी तिथी होती आणि त्याच्या द्वितीय प्रहरी हा ग्रंथ त्यांनी पूर्णत्वाला नेलेला आहे. आणि या निमित्ताने लेखक वाचक ग्रंथ सांभाळणारे सगळ्यांचं कल्याण हो असं देवापाशी त्यांनी प्रार्थना करून हा ग्रंथ संपविलेला आहे. यांचं नाव आहे जितेंद्रनाथ ठाकूर. त्यांना देखील मनपूर्वक आपण नमन करूया, कारण त्यांनी या कथा विविध पुराणातून शोधून काढल्या आणि आपल्यापर्यंत त्या पोचवल्या. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि अशा रीतीने इथे हे एकादशी महात्म्य पूर्णपणे आज संपलेलं आहे. आजची तारीख आहे 19 जुलै 2024. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. मुकं करोति वाचालं पंगुलं लंघयते गिरि यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. आदो रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणं वालिनिर्दलं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं पश्चाद्रावणकुम्भकर्णहननम् एतद्धि रामायणम्. आदौ वसुदेवदेवकी गर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतनजीवितापहरणं गोवर्धन उद्धारणं कंसच्छेदनं कौरवादिहननं कुन्तीतनूजावनम्. एतत् श्रीपुराणभागवतकथितं श्रीकृष्णलीलामृतं. राजाधिराज पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय.